तर मंडळी, वडापावच्या गाडीवर तुम्ही याआधी ब्रेड आलू पॅटीस बऱ्याचदा खाल्ला असेल, तर आज आपण तोच ब्रेड आलू पॅटीस कमी वेळात, कमी तेलकट आणि मस्त कुरकुरीत घरी कसा बनवायचा हे बघणार आहोत। यासाठी बटाटे उकडून त्यांची साली काढून मॅश करायचे। नंतर पॅनमध्ये तेल टाकल्यानंतर मोहरी आणि जिरे टाकायचे। लसूण आणि कांदा टाकून छान परतून घ्यायचं। वाटाणे आणि हिरव्या मिरच्यांचा ठेचा, हळद व मीठ टाकून छान मिक्स करायचं। नंतर धना पावडर व मसाला टाकून परतून घ्यायचं आणि मॅश केलेल्या आलूचं मिश्रण आणि सांबार टाकून छान मिक्स करायचं। झाकण ठेवून 5 मिनिटं भाजी शिजू द्यायची। नंतर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आणि बेसनाचं बॅटर बनवायचं। त्यामध्ये हळद आणि मीठ टाकून थोडं थोडं पाणी घालून बॅटर बनवायचं। जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही बनवायचं। मी सोडा स्किप केला आहे। ब्रेड मधोमध कापून त्यामध्ये आपण जे आलू मसाल्याचं स्टफिंग केलं आहे ते पसरून घ्यायचं आणि हलक्या हाताने सेट करून घ्यायचं आणि बेसनामध्ये छान घोळून घ्यायचं आणि गरम तेलामध्ये लो फ्लेमवर दोन्ही बाजूंनी छान तळून घ्यायचा। तर बघा, आपला ब्रेड पॅटीस तयार आहे। तर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।